Welcome student. Today we will continue our next topic from chapter Reflection of Light, and that topic is the different types of the spherical mirror. Here we know that there are two types of the spherical mirror. Number one is the concave mirror and second one is the convex mirror. Here first we study what do you mean by the concave mirror. If the inner surface of the spherical mirror is reflecting surface, then it is called a concave mirror. आता इथे बघा, इनर सरफेस ऑफ द स्पेरिकल मिरर इज द रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग म्हणजेच अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात. इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे कॉन्व्हेक्स मिरर. इफ द आउटर सरफेस ऑफ द स्पेरिकल मिरर इज द रिफ्लेक्टिंग सरफेस देन इट इज कॉल्ड द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग म्हणजेच बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. मग आता या ठिकाणी आपण गोलीय आरशाच्या संदर्भामध्ये काही संज्ञांचा अभ्यास करणार आहोत. द टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. मग यामध्ये आता पहिली टर्म आहे पोल. द सेंटर ऑफ द मिरर surface is called its pole. P is the pole of the mirror in figure 11.7. आता इथे बघा ही 11.7 नंबरची आकृती यामध्ये म्हटलं आहे की टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. आणि इथे बघा आपल्याला लक्षात येईल हा जो दाखवलेला आहे पोल ऑफ द मिरर पी. आता इथे म्हटलं आहे काय त्यांनी की द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल म्हणजे आरशाच्या पृष्ठभागाचा जो मध्यबिंदू असतो त्याला पोल म्हणजेच आरशाचा ध्रुव म्हणतात. आणि या आकृतीमध्ये पी हा जो बिंदू आहे तो आरशाचा ध्रुव आहे. त्यानंतर वक्रता केंद्र म्हणजेच सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथे बघा द सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट. बघा सेंटर ऑफ द स्पियर म्हणजे हा जो गोल दाखवलेला आहे म्हणजे याचा अर्थ होतो आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्राला. आता इथे तुम्हाला दिसेल आकृतीमध्ये सी बिंदू मध्यभागी दाखवलेला आहे. आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात. आकृतीमध्ये सी हा बिंदू आरशाचे वक्रता केंद्र आहे. मग आपली व्याख्या काय होईल. द सेंटर ऑफ द स्पियर of which the mirror is a part is called the center of curvature. In figure 11.7 the point C is the center of curvature. Then next radius of curvature म्हणजे आता वक्रता त्रिज्या. आता इथे बघा the radius of the sphere of which the mirror is a part. आता इथे काय radius of the sphere आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या म्हणतात. म्हणजे वरच्याप्रमाणेच व्याख्या आहे, थोडा बदल आहे की आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा द लेंथ सी पी ऑर सी ए इन द फिगर इज द रेडियस ऑफ कर्वेचर. मग आता इथे बघा तुम्हाला दिसेल ही जी आहे बघा सी ए आणि इथे सी पी ह्या ज्या तुम्हाला त्या ठिकाणी ज्या लाईन्स दिसत आहेत सी पी आणि सी ए हे जे बिंदू दिसत आहेत तर हा भाग म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू की सी पी ऑर सी ए इन द फिगर इज द रेडियस ऑफ कर्वेचर. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिस कुणाला म्हणतात. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथे बघा हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा पोल यांच्यामधून जाणारी जी सरळ रेषा आहे तिला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. द स्ट्रेट लाईन
passing through the pole and the center of curvature of the mirror is called principal axis. Here M is the principal axis of the mirror. मग आता इथे बघा, आत्तापर्यंत आपण ज्या कन्सेप्ट बघितल्या, पहिली बघितली पोल, नंतर बघितली सेंटर ऑफ कर्व्हेचर, नंतर रेडियस ऑफ कर्व्हेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि आता दोन आणखीन महत्त्वाच्या टर्म आपण बघूयात, प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ. आता प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय? इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ ए कॉन्केव मिरर, then after reflection from the mirror meet at a particular point in front of the mirror on the principal axis. This point is called the principal focus. आता परत एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. बघा इथे म्हटलंय काय त्यांनी, इन्सिडंट रे विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणजे मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर, पुढे काय म्हटलं त्यांनी, आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर मीट ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट इन फ्रंट ऑफ द मिरर, म्हणजेच या ठिकाणी हे किरण परावर्तन झाल्यानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूमध्ये एकत्र येतात. त्या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा की इन द कॉन्व्हेक्स मिरर, आता केस बदलली आहे, इन द कॉन्व्हेक्स मिरर इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन ॲपियर टू कम फ्रॉम ए पर्टिक्युलर पॉईंट बिहाइंड मिरर लेईंग अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस पॉईंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजे या ठिकाणी की जर बहिर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर आरशावरील मुख्य अक्षावरील विशिष्ट बिंदूपासून आल्यासारखे भासतात, त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. आणि शेवटचा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या, फोकल लेंथ, द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर इज कॉल्ड फोकल लेंथ, म्हणजे आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हटले जाते. तर या पद्धतीने या ज्या टर्म्स आहेत, या अत्यंत महत्त्वाच्या टर्म्स आपण आज या ठिकाणी बघितल्या. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परावर्तित किरणाचं रेखन म्हणजेच या ठिकाणी ड्रॉईंग द रिफ्लेक्टेड रेज हा टॉपिक व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत. आजच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत.